राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते यांचं खासदारकीचं जे सगळे डॉक्युमेंटरी कंप्लीट करून जे आहे ते आज मुंबईतून ते जे आहे ते हिंगोलीमध्ये परतले आहेत. ते हिंगोलीमध्ये परतल्यानंतर आपल्या सोबत आहेत राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते. खरं तर तुम्ही जिल्ह्यामध्ये आलात आता, जे तुम्हाला कधीतरी मोठ्या प्रतीक्षेनंतर जे आहे ते राज्यसभेमध्ये संधी मिळाली. जिल्ह्यासाठी म्हणा, हिंगोलीसाठी म्हणा, पहिलं काम काय असणार आहे? प्रथमच मला इलेक्शनचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये मी आलो. आज चांगल्या प्रकारे परवाच जंगी स्वागत झालं होतं. परंतु हे पद मी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वापरणार आहे. आपण ज्या पद्धतीने म्हणले की जिल्हा हा मागासलेला आहे, ते मागासलेले पण जे मग ते औद्योगिक धोरण, इथं औद्योगिक वसाहत नाही, या ठिकाणी जिल्ह्यामध्ये इरिगेशनचा काही प्रश्न आहे, या ठिकाणी विद्युतीकरणाचा काही प्रश्न आहे. हे जे प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये जिल्ह्याचा विकास होत असतो. जिल्ह्यामध्ये औद्योगिक धोरण राबवणं गरजेचं आहे. चांगल्या मोठ्या इंडस्ट्री या ठिकाणी नाहीत. आता योगायोगाने मेडिकल कॉलेज आलेलं आहे आणि जो लिगो प्रकल्प सध्या संथ गतीने चालला, त्याला गती देण्याचं काम सुद्धा या काळामध्ये कडून होईल. जिल्ह्याला मागासलेले पण काढण्याचा पूर्णपणे विश्वास देतो मी की या जिल्ह्याचा मागासले पण जाऊन हा जिल्हा विकसित केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण या हिंगोली जिल्ह्याच्या पायश्याला आणि उशाला धरणं आहेत, या धरणाच्या नामकरणासाठी आपण काहीतरी प्रस्ताव पाठवला होता एक पूर्वीच्या सरकारमध्ये असताना. नेमका तो प्रस्ताव काय होता आणि ती मागणी काय होती तुमची? धन्यवाद. या ठिकाणी नवसाजी नाईक नावाचे आमच्या समाजाचे आणि त्या काळात सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एक नेता होता, ज्याने इंग्रजांशी लढाई केली. परंतु दुर्दैवानं इतिहासात त्यांची नोंद झाली नाही आणि म्हणून या एवढ्या मोठ्या बल्लाढ्य इंग्रजांना टक्कर देणारा नेता शहीद झाला आणि त्यांचं नाव इसापूर धरणाला देण्यात यावं असं त्यांच्या वंशजाची इच्छा होती, त्या भागातल्या लोकांची इच्छा होती. तशा प्रकारे प्रयत्न आम्ही यापूर्वी सुद्धा केले. सरकारने GR सुद्धा काढलं, परंतु अंमलबजावणी होत नव्हती. म्हणून खासदार झाल्या मी पहिला प्रश्न हातात तो धरला आणि मंत्र्यांनी पूर्णपणे मला पत्र दिलं की तुमच्या स्वतःच्या उपस्थितीत त्या पूर्णपणे अंमलबजावणी करणे आणि तशा प्रकारचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. त्या ठिकाणी मी माझ्या हातानं त्याचं नामकरण करणार आहे. बरं, हा नामकरण सोहळा कधी पार पडणार आहे? मग या नामकरण सोहळ्यासाठी काही मान्यवर येणार आहेत का? नेमकं आता कसं पुढचं नियोजन आहे? आता अधिकाऱ्याशी चर्चा करून मंत्री महोदयांनी कोणी येईल नाही येईल, तुम्ही पहिले नवनिर्वाचित खासदार आणि तुम्हीच हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे तुमच्या हाताने फलकाचं उद्घाटन करण्यात यावं अशा प्रकारचे आदेश मान्य मंत्री महोदयांनी दिले. थोडा वेळ दोघांची आम्ही शासन आणि प्रशासनाची चर्चा करून अजून कोणी येता आलं नेता म्हणून राहील, जर कोणी नाही भेटलं तर या नामफलकाचं उद्घाटन मी स्वतः करणार आहे आणि जो प्रलंबित प्रश्न आहे तो निकाली काढणार आहे. साहेब, एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या युद्धाचे परिणाम जाणवत आहेत. गॅस टंचाईच्या मोठ्या रांगा आहेत, काही किलोमीटर अंतरावरती रांगा आहेत, पण तुम्ही त्या दिवशी बोलताना म्हणाले की बाबा रांगा नाहीत गॅससाठी, मात्र 3-3 किलोमीटरच्या रांगा आहेत. नाही, आपण ज्या दिवशी बोललो त्या दिवशी प्रत्यक्षात रांगा कमी प्रमाणात होत्या, नव्हत्या म्हणलं तरी चालेल. परंतु नंतर अचानकपणे टंचाई झाली, त्याच्यावर शासन विचार करत आहे. आज या ठिकाणी कशी उपलब्ध करतोय याच्यावर चर्चा सुद्धा देश पातळीवर सुद्धा चालू आहे आणि राज्य पातळीवर लवकरात लवकर आहेत रांगा. तुम्ही म्हणलेलं काही चुकीचं नाही, परंतु रांगा 1-2 ते 3 दिवसात त्याच्यात मार्ग निघून रांगा कमी करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे. निश्चितच हे होते नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते. खरं तर हिंगोली जिल्ह्यात आणि यवतमाळच्या जिल्ह्यावरच्या सीमेवरती असलेलं इसापूर धरणाचं जे आहे ते सुरुवातीला नामकरण होणार आहे आणि त्या नामकरणाचा फलकही रामराव वडकुते खासदार यांच्या हस्तेच संपन्न होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन साईनाथ सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.